नमस्कार, आपण पाहता आहात रयत संवाद न्यूज चॅनल। भूमपरांडा वाशीचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार राहुल मोटे यांनी सुरू केला संवाद दौरा। भूमपरांडा वाशीचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील तसेच माजी आमदार राहुल मोटे यांनी संवाद दौरा सुरू केला आहे। भूमपरांडा वाशी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते यांच्यासोबत माजी आमदार राहुल मोटे व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी संवाद साधला आहे। आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार असून यासाठी दोन्ही माजी आमदारांनी संवाद दौरा सुरू केला आहे। या संवाद दौऱ्यात भूमपरांडा वाशी तालुकाध्यक्ष हनुमंतराव पाटोळे, रणजित मोटे, जिल्हा परिषद सदस्य RD सूळ, DCC बँक धाराशिव संचालक संजय पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीकांत हाके, कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी सभापती रणजित गायकवाड, वाशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते संतोष पवार, तात्यासाहेब घुले, आप्पा उंदरे, नाना पितळे, अविनाश पवार, वाशी तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तात्यासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर एडके, राहुल पाटील, राजेंद्र गपाट, रामकुंड गावचे सरपंच मुक्ताबाई हाके, तंटामुक्त समिती अध्यक्ष विनोद हाके, रामभाऊ हाके, माजी सरपंच चंदन शिवे, काकासाहेब खांडेकर, बापू हाके आदींसह ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी मुंबई येथील भेटीत माजी आमदार राहुल मोटे यांनी संवाद दौऱ्याची चर्चा केली। येणेगाव येथे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या हॉटेलचे भूमिपूजन माजी आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते करण्यात आले। रयत समाजासाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव।